नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. ठीक आहे, आज आपण फिजिक्स बद्दल बोलणार आहोत. फिजिक्स म्हटलं की तुमच्या अंगाला काटे येतात, मला ठाऊक आहे. ठीक आहे, दोन गोष्टींमुळे बाळांनो. ठीक आहे, पहिलं म्हणजे डेरिव्हेशन्स, दुसरं म्हणजे न्यूमेरिकल्स. ठीक आहे, मागच्या वर्षी सगळ्यात जास्त विद्यार्थी जे फेल झाले होते ते फिजिक्समध्ये झाले होते. मागच्या वर्षी सगळ्यात जास्त कमी मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना आले होते, ज्या सब्जेक्ट्समध्ये आले होते ते म्हणजे फिजिक्स. ठीक आहे, या फिजिक्सला या व्हिडिओद्वारा खूप सोपं करून देईल बाळांनो. मी तुम्हाला असे डेरिव्हेशन सांगणार आहे जे 100% तुमच्या परीक्षेत येणार आहेत. ठीक आहे, माझी फक्त एकच रिक्वेस्ट आहे, प्रत्येक विद्यार्थ्याने नोटबुक पेन घेऊन या सगळ्या गोष्टी लिहून घ्याव्या. ठीक आहे, कारण हे व्हिडिओज डिलीट होऊन जातील बाळांनो. ठीक आहे, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. ठीक आहे, लास्ट व्हिडिओचा विनर राज घोडके होतो, ज्याला 1500 रुपीचा अमेझॉन व्हाउचर गेलेले. ठीक आहे, प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकता. ठीक आहे, फक्त लाल बटनवरती क्लिक करून ठेवा. एका व्हिडिओमधून गर्ल सबस्क्रायबर पिक करतो, एका व्हिडिओमधून बॉय सबस्क्रायबर पिक करतो. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा बाळांनो. 12वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे. कुठूनही काही प्रश्न लीक झाला, कुठूनही काही प्रश्न समजला, सगळ्यात पहिले कुठे येईल? व्हॉट्सअप ग्रुपवरती. ठीक आहे, चला सुरू करूया आपण फिजिक्सच्या डेरिव्हेशन्स वरती बाळांनो. ठीक आहे, पहिल्या चॅप्टरमध्ये हे 3 डेरिव्हेशन्स इंपॉर्टंट आहेत बाळांनो. ठीक आहे, कोनिकल पेंडुलमचं, रोटेटिंग रिजिड बॉडीचं आणि अँग्युलर मोमेंटमचं. पण या तिघांमध्ये पण जे सगळ्यात जास्त येण्याचे चान्सेस आहेत ते डेरिव्हेशन मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांनी कॉपी पेन घेतली सोबत. ठीक आहे, प्लीज लिहून घ्या गोष्टी. ठीक आहे, याच्यामध्ये बाळांनो जे डेरिव्हेशन आहे कोनिकल पेंडुलमचं ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. कोणत्या चॅप्टरमध्ये आहे बाळांनो? पहिलं चॅप्टर कोणतं एवढं तरी माहिती आहे का? है ना, बरेच नमुने असतील ज्यांना नसेल माहिती. ठीक आहे, रोटेशनल मोशनचा बेसिकली क्वेश्चन आहे. कशाचा आहे? रोटेशनल मोशनचा. है ना, कोनिकल पेंडुलमचा सगळ्यात जास्त एक्सपेक्टेड आहे बाळांनो. मी गॅरंटी देतो 100% कोनिकल पेंडुलमचं डेरिव्हेशन या वर्षी येणार आहे, म्हणजे येणार आहे. ठीक आहे, व्यवस्थित करून ठेवा त्या डेरिव्हेशनला. ठीक आहे, बाकीचे तुमच्याकडे वेळ असला तर नक्कीच करा. ठीक आहे, पण हे कधी सोडू नका. ठीक आहे, त्यानंतर जे दुसरं चॅप्टर आहे बाळांनो तुमचं, दुसऱ्या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला सांगतो सरफेस टेन्शनचं जे डेरिव्हेशन आहे ते 100% लिहून घ्या. येण्याची सगळ्यात जास्त चान्सेस आहे. आता तुम्ही म्हणणार प्रत्येक चॅप्टरमधून सांगणार आहे का? येस, प्रत्येक चॅप्टरमधून एक डेरिव्हेशन सगळ्यात जास्त एक्सपेक्टेड असतं बाळांनो. ठीक आहे, आणि ते तुम्हाला करून जायचंय, कमीत कमी एक डेरिव्हेशन. ठीक आहे, तिसरं जे चॅप्टर आहे बाळांनो आपलं, ठीक आहे, त्या चॅप्टरमध्ये तुम्ही जेव्हा ते आरएमएसचं व्हीआरएमएसचं डेरिव्हेशन असतं ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं बाळांनो. ठीक आहे, तिसऱ्या चॅप्टरमधून. ठीक आहे, तिसरं चॅप्टर कोणतं आहे बाळांनो तुमचं? केटीजी है ना. दुसरं चॅप्टर कोणतं आहे बाळांनो तुमचं? सांगा. सरफेस टेन्शन कोणत्या चॅप्टरमध्ये सांगा तर? फ्लुइड मेकॅनिक्स, किंवा तुम्ही त्याला काय म्हणतात? मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. तर हे 3 चॅप्टरचे मी तुम्हाला 3 डेरिव्हेशन सांगितले बाळांनो. ठीक आहे, मी गॅरंटी देतो 100% देऊन गॅरंटी देऊन सांगतोय, 3 डेरिव्हेशन करून ठेवा, पस्तावे येणार नाही. ठीक आहे, तुमची नैया पार होऊन जाईल या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, चला आता पुढच्या चॅप्टरचे डेरिव्हेशन बघूया. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. आता आपण कोर्स क्लोज करतोय बाळांनो. ठीक आहे, मॅक्झिमम सिमिलर प्रश्न टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समधूनच येतील तुमच्या परीक्षेत, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, का रे बाळांनो? तिथूनच प्रश्न काय येतात? तुम्ही लास्ट इयरचे फीडबॅक बघा, विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी काढलेली. ठीक आहे, तुम्ही एकदा फीडबॅक वाचा त्यांचे. ठीक आहे, का असं का होतं की तिथूनच प्रश्न येतात, तिथूनच सिमिलर प्रश्न येतात? सॉरी, असं आहे का? बोर्ड मला सांगून देतं अशी काही गोष्ट नसते बाळांनो. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची चान्सेस आहे, कोणतं वर्ष आड करून हा प्रश्न आलेला आहे, आणि त्या पद्धतीने अनालिसिस केली जाते. आणि शेवटच्या क्षणी बाळांनो मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, शेवटच्या क्षणी तुम्ही सगळे प्रश्न नाही करू शकत. या गोष्टीची तुम्हाला नोंद घ्यावी लागेल. ठीक आहे, 1000 प्रश्न तुम्ही शेवटच्या क्षणी नाही करू शकत. ठीक आहे, लिमिटेड प्रश्न करू शकतात. त्यामुळे 1000 प्रश्न करण्याऐवजी जर तुम्ही 200 प्रश्न व्यवस्थित केले, मी गॅरंटी देतो तुमचे खूप जास्त स्कोर बूस्ट होऊन जाईल. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो. या डिसिजनला योग्य घ्या. ठीक आहे, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली आहे, नक्कीच एनरोल करा. ठीक आहे, चला पुढे बघूया आपण. चॅप्टर 4 कोणतं आहे बाळांनो? थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्समध्ये जनरली डेरिव्हेशन नाही विचारत, म्हणून तुम्ही स्किप केलं तरी चालेल. ठीक आहे, त्यानंतर जेव्हा आपण चॅप्टर 5 मध्ये येतो बाळांनो, ठीक आहे, चॅप्टर 5 कोणतं आहे बाळांनो? आठवतो का तुम्हाला? या गोष्टी आठवायला पाहिजे. ठीक आहे, जर तुम्ही अभ्यास केलाय रिअली तर. एसएचएम कोणत्या चॅप्टरमध्ये येतं? ऑसिलेशन. आता भरपूर विद्यार्थी असे म्हणतील, काय सर तुम्ही काय बोलता, ते कोणाला माहित नसणार आहे? असतात बाळांनो, असे विद्यार्थी पण असतात ज्यांना चॅप्टर्स पण नाही माहित राहत लास्ट मोमेंटपर्यंत. मला ते पण विद्यार्थी कव्हर करावे लागतात, है ना. फक्त टॉपर्सच कव्हर करून माझं नाही चालणार बाळांनो, है ना. तर एसएचएमचं एक डेरिव्हेशन तुमचं पक्का असतं बाळांनो. ठीक आहे, त्याच्यात तुम्ही ऑब्टेन द एक्सप्रेशन ऑफ टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम, हे एक इम्पॉर्टंट डेरिव्हेशन हे तुम्हाला करून ठेवायचंय. ठीक आहे, चॅप्टर 5 मधून. ठीक आहे, चॅप्टर 4 कोणतं होतं?
थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्समध्ये न्यूमेरिकल डेरिव्हेशन येतं का? नाही येत. थर्मोडायनामिक्समध्ये न्यूमेरिकल येतं का? 100% येतं. कोणतं न्यूमेरिकल येतं? वर्क डन विचारतात. वर्क डनचं न्यूमेरिकल माहिती आहे ना? ठीक आहे, चला नेक्स्ट व्हिडिओ तो न्यूमेरिकलचा असणार आहे. जर तुम्ही या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स दिला, जर तुम्ही या व्हिडिओला 2000 लाईक्स कंप्लीट केले बाळांनो, नेक्स्ट व्हिडिओ येईल तुमचा न्यूमेरिकलवरती. ठीक आहे, पक्का मी सांगतोय नेक्स्ट व्हिडिओ न्यूमेरिकलवर टाकेल, पण 2000 लाईक्स कंप्लीट करा या व्हिडिओचे. ठीक आहे, चला तिसरं चॅप्टर म्हणजे तुमचं कोणतं बाळा? ऑसिलेशन. एसएचएम नंतर कोणतं चॅप्टर येतं बाळांनो तुमचं? ऑसिलेशन नंतर कोणतं चॅप्टर येतं तुमचं? सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. जस्ट अ सेकंड. याच्यामध्ये जर आपल्याला बोलायला गेलं, हा याच्यामध्ये सुद्धा बाळांनो डेरिव्हेशन खूप कमी एक्सपेक्टेड असतं. ठीक आहे, तरी पण मी तुम्हाला एक सेफ साईडसाठी सांगून ठेवतो. हे जे डेरिव्हेशन आहे तुमचं पहिल्या नंबरचं y2 = a2 sin ओमेगा नॉट प्लस फाय, हे जे डेरिव्हेशन आहे हे तुम्हाला करून ठेवायचं आहे. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. पण याचे चान्सेस किती आहेत बाळांनो? 50%. वरच्यांचे चान्सेस किती? 100%. ठीक आहे, या गोष्टीची थोडीशी नोंद घ्या बाळांनो, मी ज्या गोष्टी सांगतोय. ठीक आहे, चला पुढे काय म्हणतंय? 7वं चॅप्टर. 7व्या चॅप्टरमध्ये कोणतं करायचंय बाळांनो तुमचं? फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन. खूप जास्त इम्पॉर्टंट. VIMP बाळांनो, मी सांगतोय 100% हे डेरिव्हेशन सगळ्यात जास्त एक्सपेक्टेड आहे. 100% सांगतोय, व्यवस्थित करून ठेवा. ठीक आहे, कोणत्या चॅप्टरमध्ये फ्रॉनहोफर? हे पण लिहून घ्या. वेव्ह ऑप्टिक्स. ठीक आहे, हे वेव्ह ऑप्टिक्स मधलं आहे. 8वं चॅप्टर बाळांनो. कोणतं असतं 8वं चॅप्टर? इलेक्ट्रोस्टॅटिक. इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये पॅरलल प्लेट कॅपॅसिटरवरती एक तुमचं डेरिव्हेशन पक्का असणार आहे बाळांनो, बेसिकली पहिलं वालं. ठीक आहे, त्यानंतर बाळांनो नेक्स्ट चॅप्टर कोणतं आहे तुमचं? जस्ट अ सेकंड, याला खाली करून घेऊया. हा, नेक्स्ट चॅप्टर कोणतं आहे? करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी मधून डेरिव्हेशन येतं का? नाही येणार. करंट इलेक्ट्रिसिटी मधून डेरिव्हेशन नाही येणार. ठीक आहे, चला नंतर पुढे बघूया. त्यानंतर 10वं चॅप्टर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. त्याच्यामध्ये बाळांनो, त्याच्यामध्ये सुद्धा याच्यामध्ये डेरिव्हेशन विचारलं जात नाही. न्यूमेरिकल विचारलं जातं, पण डेरिव्हेशन विचारलं जाण्याची शक्यता खूप कमी आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट कोणतं आहे बाळांनो? मॅग्नेटिक मटेरियल. ठीक आहे, मॅग्नेटिक मटेरियल मधून तुम्ही हे पहिल्या नंबरचं डेरिव्हेशन आहे ते व्यवस्थित करून ठेवा बाळांनो. 100% सांगतोय मी, हे चान्सेस आहेत. ठीक आहे, या डेरिव्हेशनचे येण्याचे. ठीक आहे, पण जेवढे चान्सेस रोटेशनचे असतात बाळांनो, जेवढे चान्सेस मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडचे असतात, जेवढे चान्सेस तुमचे KTGचे असतात, ठीक आहे, तेवढे चान्सेस या चॅप्टरचे नसतात इन टर्म्स ऑफ न्यूमेरिकल, इन टर्म्स ऑफ डेरिव्हेशन. बट इन टर्म्स ऑफ न्यूमेरिकल या चॅप्टरचे वेटेज जास्त असतात. ठीक आहे, आय होप तुम्हाला गोष्ट समजली असेल. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे दोघं डेरिव्हेशन VIMP आहेत बाळांनो. हे EMIचे सांगतोय मी तुम्हाला. ठीक आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मधून तुमचे डेरिव्हेशन्स पण इम्पॉर्टंट आहेत बाळांनो, तुमचे न्यूमेरिकल पण इम्पॉर्टंट आहेत. सगळ्यात जास्त वेटेजवालं चॅप्टर आहे. ठीक आहे, या गोष्टीला स्किप नका करू. चला त्यानंतर चॅप्टर नंबर 13 AC मधून. AC मधून बाळांनो, I will not suggest you to do derivation, but I will suggest you to draw the construction and the working of AC circuit. है ना, हा एक क्वेश्चन तुम्ही लिहून घेऊ शकतात बाळांनो, जो तुमचा 100% येईल. रॅदर दॅन गोइंग फॉर अ डेरिव्हेशन, यू कॅन डू दिस थिंग, जो मी तुम्हाला क्वेश्चन सांगितला. ठीक आहे, चला त्यानंतर 14व्या नंबर चॅप्टर बाळांनो ड्युएल नेचर. ड्युएल नेचर मधून सुद्धा आतापर्यंत डेरिव्हेशन जास्त एक्सपेक्टेड नाहीये. ठीक आहे, त्यानंतर जेव्हा तुम्ही 15 नंबरच्या चॅप्टरमध्ये जातात बाळांनो, स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये. स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये बोर ऑर्बिटचं एक डेरिव्हेशन तुमचं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. रेडिओ ऍक्टिव्हचं डेरिव्हेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हे दोघं डेरिव्हेशन तुम्हाला करून ठेवायचे बाळांनो. ठीक आहे, चला. तर या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, हे सगळे डेरिव्हेशन करून ठेवा बाळांनो. डेरिव्हेशनचा व्हिडिओ आज आपण फिनिश केला. नेक्स्ट व्हिडिओ न्यूमेरिकलचा हवा आहे ना तुम्हाला, प्लीज या व्हिडिओचे 2000 लाईक्स कंप्लीट करा बाळांनो. जसे 2000 लाईक्स कंप्लीट होतील, मी व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवून लगेच अपलोड करून देईल, जसे 2000 लाईक्स कंप्लीट होतील तर. ठीक आहे, मी नोटिफिकेशन लावून ठेवेल वाटल्यास. ठीक आहे, पण 2000 लाईक्स कंप्लीट करा आणि कॉमेंट सेक्शन मध्ये मला सांगा तुम्हाला न्यूमेरिकलवरती व्हिडिओ हवा आहे का. असे न्यूमेरिकल सांगेल जे 100% येणार आहेत. ठीक आहे, आणि टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये लगेच एनरोल करा बाळांनो. ठीक आहे, बॅच क्लोज करतोय आपण. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. 12वीचे मार्क प्रत्येक ठिकाणी विचारतात, या गोष्टीची नोंद घ्या थोडीशी, है ना, आणि सिरियस होऊन जा. आता फक्त 7-8 दिवस उरलेले आहेत शेवटचे, याला स्पॉइल नका करू. ठीक आहे, चला नक्कीच एनरोल करा. टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स तुमच्यासाठी जीवनदान ठरेल बाळांनो. ठीक आहे, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. नेक्स्ट व्हिडिओच्या विनर तुम्ही असू शकता. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.